तर मित्र हो, साहित्य भान अर्थात शोध अक्षर साहित्याचा या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्र हो, आपण या चॅनलवर साहित्याच्या विविध प्रश्नांचा उहापोह करणार आहोत. म्हणजे साहित्य म्हणजे नेमकं काय, साहित्य कृती कशाला म्हणतात, साहित्य कृतीविषयी नेमकी उचित अशा प्रकारची प्रतिक्रिया कशी नोंदवावी, साहित्य कृती समजून घेताना साहित्य कृतीविषयीचा काही एक संकेत व्यूह असतो का, साहित्य कृतीचे मूल्यमापन कसे करावे, मूल्यमापन करताना साहित्य कृतीविषयीच्या कोणत्या कसोट्या, कोणते निकष, तत्वे असतात की ज्यांच्या आधारे त्या साहित्य कृतीचं मूल्यमापन केलं जातं. अशा असंख्य प्रश्नांचा विचार आपण या अनुषंगाने करणार आहोत. या चॅनलवर मगाशीच म्हटल्याप्रमाणे ज्या काही अक्षर साहित्य कृती आहेत, मग त्या मराठी भाषेतल्या असू द्या अथवा अन्य भाषेतल्या असू द्या, अशा सर्व उत्तम साहित्य कृतींचा परिचय आपण या अनुषंगाने करून घेणार आहोत. मराठीमध्ये विचार करताना काही उत्तम कवी आहेत, उत्तम कथाकार आहेत, उत्तम अशा प्रकारच्या कादंबऱ्यांचे लेखन करणारे काही कादंबरी लेखक आहेत, तर काही प्रसिद्ध अशी चरित्र, आत्मचरित्र आहे. आता यातला प्रत्येक साहित्य प्रकार हा वेगवेगळा आहे आणि प्रत्येक साहित्य कृतीमागे हा जो साहित्य प्रकाराचा जो काही संदर्भ आहे, तो संदर्भ अत्यंत महत्वाचा ठरत असतो. म्हणून आपण साहित्य कृतीचा अभ्यास करताना तिला असलेला हा जो प्रकाराचा संदर्भ आहे, तो प्रकाराचा संदर्भ लक्षात घेऊन वेगवेगळे दृष्टिकोन असतील, वेगवेगळ्या अभ्यास पद्धती असतील, त्यांच्या आधारे आपण त्या साहित्य कृतीचं उचित असं मूल्यमापन करणार आहोत. साहित्याचा अभ्यास करताना आपला संबंध हा साहित्य कृतीशी येत असतो. म्हणून प्रथम आपण साहित्य कृती म्हणजे नेमकं काय ते समजावून घेऊ. साहित्य कृती असं म्हणताना वाचक, अभ्यासक आणि विद्यार्थी यांचा ज्या भाषिक कृतीशी प्रत्यक्ष संबंध येतो तिला आपल्याला साहित्य कृती असं म्हणता येईल. साहित्य कृतीचा अभ्यास आपल्याला साहित्य अभ्यासाशी जोडावा लागतो. वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक, वाचक यांचा प्रथम साहित्य कृतीशी संबंध येतो. साहित्य कृती असे म्हणताना आपण वाचकाचा जिच्याशी संबंध येतो तिला आपण साहित्य कृती असं संबोधलं. साहित्य कृती असं म्हणताना आपल्याला विशिष्ट अशा प्रकारची भाषिक कृती अभिप्रेत आहे. म्हणजे गणित, विज्ञान किंवा आध्यात्मिक स्वरूपाची चर्चा करणारे ग्रंथ ही देखील भाषिक कृतीच आहे. पण साहित्य कृती असं म्हणताना आपल्याला कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन अशा प्रकारच्या साहित्य कृती अभिप्रेत आहेत. म्हणून इथे आपण साहित्य कृती असं म्हणताना विशिष्ट अशा प्रकारच्या भाषिक कृती आपल्याला अभिप्रेत आहे. ह्या साहित्य कृतीचा एक निर्माता असतो, त्याला आपण लेखक असं म्हणतो. जे लेखकाच्या सर्जनशील अशा व्यक्तिमत्वाचा आविष्कार या साहित्य कृतीमध्ये झालेला असतो. ती लेखकाची सर्जनशील अशी निर्मिती असते. आणखी एक साहित्य कृतीचा विशेष आपल्याला सांगता येईल की तिला कल्पिताचा संदर्भ असतो. म्हणजे ती कविता असू द्या अथवा एखादी कथा असू द्या अथवा कादंबरी असू द्या, अगदी चरित्र आणि आत्मचरित्र या दोन साहित्य प्रकारांना देखील कल्पिताचा संदर्भ असतो. या संदर्भातली चर्चा अर्थात आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये करू. या साहित्य कृतीचा आणखी एक विशेष आपणास सांगता येईल, तो म्हणजे ती सौंदर्यात्मक असते. म्हणजे साहित्य कृती असं म्हणताना आपण तिचे जे काही गुणविशेष म्हणता येतील अथवा गुणविशेषांचा संच असलेली एक जी भाषिक कृती म्हणता येईल. म्हणजे साहित्य कृती ही विशिष्ट भाषिक कृती असते. वाचकाचा जिच्याशी संबंध येतो
तिला साहित्यकृती म्हणता येईल. ती एका लेखकाची सर्जनशील अशा प्रकारची निर्मिती असते. तिला कल्पिताचा संदर्भ असतो आणि ही साहित्यकृती सौंदर्यात्मक असते असं आपल्याला स्पष्ट करता येईल. म्हणजे इथे आपल्याला साहित्यकृती म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचा उलगडा थोडक्यात अशा पद्धतीने करता येईल. अशा अर्थपूर्ण साहित्यकृतींचं वाचन अनेक हेतूंनी करत असतो. विद्यापीठ स्तरावर वेगवेगळ्या पदव्यांचा अभ्यास करताना काही साहित्यकृती अभ्यासाव्या लागतात. अभ्यासक संशोधक वेगवेगळ्या हेतूंनी काही साहित्यकृती अभ्यासत असतात. तर वाचक वेगवेगळ्या हेतूंनी साहित्यकृतीचं वाचन करत असतात. वाचनानंतर भावलेल्या साहित्यकृती संबंधी नेमकी उचित प्रतिक्रिया, आपला अभिप्राय नेमक्या शब्दात कशा प्रकारे व्यक्त करावा या संबंधीची एक अडचण भासत असते. कारण आपल्याला आलेला अनुभव हा वर्णनात्मक पद्धतीने आपण मांडत असतो. हे वर्णन करताना साहित्यकृतीविषयीचा जो एक संकेत व्यूह असतो, जी परिभाषा आपल्याला वापरावी लागते, तिच्याकडे नेमकं दुर्लक्ष होतं. पदवी अथवा पदव्युत्तर स्तरावरचे विद्यार्थी, संशोधन करणारे काही अभ्यासक, वाचक साहित्यकृतीमधून व्यक्त झालेल्या जीवनानुभवाविषयी अधिकतर बोलत असतात अथवा लिहित असतात. त्यामुळे तो जीवनानुभव ज्या साहित्यकृतीच्या घडणीतून व्यक्त झाला त्या साहित्यकृतीच्या रूपाकडे, म्हणजे एखादी कथनपर साहित्यकृती असेल तर बहुधा वाचकांचा कल त्या कथनपर साहित्यकृतीमध्ये जी कथा सांगितली असेल त्या कथेचं वर्णन करण्याकडे अधिक असतं. म्हणजे इथे असं घडतं की साहित्यकृती म्हणून तिच्या इतर घटकांकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे साहित्यकृतीचा जो विचार वाचक करतो तो बहुधा एखाद्या घटकाशी निगडीत अशा प्रकारचा असतो. म्हणजे एखाद्या अंशावरच तो आपलं लक्ष केंद्रित करतो आणि त्याच्या संबंधीची आपली प्रतिक्रिया किंवा अभिप्राय जो असेल तो अभिप्राय तिथे व्यक्त करत असतो. त्यामुळे साहित्यकृतीच्या समग्र रूपाकडे, घडणीकडे आणि तिच्या एकंदरच मूल्यमापनाकडे आपलं दुर्लक्ष होतं असं म्हणता येईल. त्या अमुक एका साहित्यकृतीने वाचकावर नेमका कोणता परिणाम केला, त्या परिणामाविषयी विशेषतः त्याचं बोलणं हे भावनिक स्वरूपाचं, व्यक्तिगत आवडीनिवडीच्या स्वरूपाचं असतं. म्हणजे वाचकावर त्या साहित्यकृतीने जो काय परिणाम केला त्या साहित्यकृतीच्या एकंदर प्रभावासंबंधी वाचक बोलत असतो. म्हणजे जर एखादी कविता त्याने वाचली असेल तर ती कविता वाचल्यानंतर त्या कवितेच्या शब्दांमधून जे काही त्याला जाणवलं, भावलं, त्या संबंधी तो बोलत असतो. म्हणजे एकंदर त्या कवितेचा जो काही त्या वाचकावर भावनिक परिणाम झाला त्या परिणामाचं वर्णन तो तिथे करत असतो. म्हणजे विशेषतः त्या कवितेची रचना असेल, कवितेतले शब्द असतील, संवेदना असतील, तर यांनी भारावलेला वाचक त्या कवितेसंबंधी आपली भावनिक स्वरूपाची प्रतिक्रिया जी असेल ती भावनिक स्वरूपाची प्रतिक्रिया नोंदवत असतो. आपल्या ह्या प्रतिक्रिया नोंदवताना तो वेगवेगळ्या प्रकारची विधानं करत असतो. म्हणजे अमुक एक कविता वाचताना माझं मन भरून आलं, किंवा त्यातले शब्द अगदी अंतःकरणाला हात घालतात, वगैरे वगैरे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया तो व्यक्त करत असतो. परंतु इथे मन भरून आलं किंवा अंतःकरणाला हात घालणं अशा प्रकारचे जे काही शब्दप्रयोग आपण इथं करतो त्यांचा नेमका अर्थ काय, इथे आपण जर बघितलं तर आपल्याला त्या साहित्यकृतीविषयी नेमकी वस्तुनिष्ठ आणि तर्कशुद्ध अशा प्रकारची प्रतिक्रिया नोंदवता आली नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल तर साहित्यकृती मागचा जो काही एक व्यापक अशा प्रकारचा संकल्पना व्यूह, सिद्धांत व्यूह, निकष अथवा तत्व असतील त्या तत्वांच्या परिभाषेत आपल्याला तो जो अनुभव आहे तो अनुभव शब्दबद्ध करावा लागेल. साहित्यकृतीमधून
व्यक्त झालेल्या अनुभवाची काही खास अशी वैशिष्ट्ये असतात. मग त्या अनुभवाला नीटपणे सामोरा जाण्याची, अनुभव घेण्याची, तिला चिंतनाच्या, मननाच्या पातळीवरून नेमका आणि वस्तुनिष्ठ प्रतिसाद देण्याची क्षमता आपल्याला विकसित करावी लागेल. आपली संवेदनशीलता अधिक तरल, सूक्ष्म आणि व्यापक करावी लागेल आणि त्यानंतर आपल्याला आलेला अनुभव नेमक्या यथोचित शब्दात तर्कशुद्ध रीतीने मांडावे लागेल. मित्रहो, दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला अनेक प्रकारचे अनुभव येत असतात आणि या अनुभवाला भावना, विचार आणि संवेदना अशी काही अंगे असतात. साहित्य कृतीमधून आपण जो अनुभव घेत असतो तो अनुभव देखील याला अपवाद नसतो. पण साहित्य कृतीमधून ही अंगे सुटी न येता भावना, विचार आणि संवेदना यांचा एकात्म असा आविष्कार साहित्य कृतीमधून घडत असतो. अशा आत्मनिष्ठ, जिवंत, चैतन्यपूर्ण आणि चित्रदर्शी अनुभवाची अभिव्यक्ती लेखक कवीने केलेली असते. साहित्य कृतीतला हा जो अनुभव आहे तो एका संवेदनशील, जिवंत, सर्जनशील व्यक्तीची निर्मिती असल्याने तिला प्रतिसाद देताना देखील आपल्याला त्याच प्रकारे द्यावा लागेल. अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करताना विद्यार्थी, वाचक, अभ्यासक यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. आपल्या या चॅनलवर आपण साहित्य कृतीविषयी आपली नेमकी उचित प्रतिक्रिया, प्रतिसाद, अभिप्राय नेमका कशा रीतीने नोंदवावा त्याच्या संबंधी चर्चा करणार आहोत. म्हणजे पहा ना, आपण जरी त्या साहित्य कृतीविषयी जो काय अनुभव आला त्या अनुभवाचं वर्णन करताना निश्चित संकल्पना, सिद्धांत व्यूहावर आधारित अशा प्रकारचा अभिप्राय जर आपण नोंदवला तर आपली ती जी भरकटणारी भोंगळ 30 स्वरूपाची चर्चा जी आहे ती आपल्याला टाळता येईल. पुढच्या काही व्हिडिओज मधून आपण अशा प्रकारची चर्चा करणार आहोत जेणेकरून अभ्यासक, वाचक यांची अडचण दूर होईल. वाचक अभ्यासकांना साहित्य कृती संबंधी नेमका प्रतिसाद व्यक्त करता येईल, त्याचबरोबर त्या साहित्य कृतीला नेमक्या तऱ्हेने भिडता येईल, तिला समग्र अशा पद्धतीचा न्याय देता येईल. मित्रहो, आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. माझी ही चर्चा तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका.